चला नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर। बघा मागच्या काही दिवसामध्ये एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे न्यायालयीन भरती 2024चं। जवळजवळ 11,064 जागेचं हे पूर्ण ती जाहिरात आहे बघा। तर आता सध्यालाही ही भरती प्रक्रिया चालू आहे, पुढे आगामी कालखंडामध्ये पण 24 मध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। तर इथं आपण जर एकंदरीत जर बघितलं बघा, जो तुमचा अभ्यासक्रम आहे 40 काही पदांसाठी 40 प्रश्नांचा आहे आणि काही पदांसाठी त्या ठिकाणी 30 प्रश्नांचा आहे। तर बघा एकंदरीत आपण जर बघितलं त्याच्यामध्ये तुमचे विषय आहेत बघा, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, हे तुमचे काय त्या ठिकाणी पूर्णपणे विषय आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं बघा, सरळ त्या ठिकाणी ज्या पदासाठी 30 प्रश्नांचा पेपर आहे त्यासाठी मराठी जे आहे इथं तुम्हाला 5 प्रश्न आहेत, इंग्रजी 5 प्रश्न आहेत आणि सामान्य ज्ञानावरती डायरेक्ट लक्षात ठेवा चला तुमचे 20 प्रश्न आहेत। किंवा ज्या पदासाठी 40 गुण आहेत त्यासाठी मराठी, इंग्लिश, ओके, जीएस आणि प्लस त्या ठिकाणी संगणक असा एक पार्ट आहे। तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एकंदरीत जर पुढच्या काही म्हणजे आता काही महिन्यामध्ये ही त्या ठिकाणी जाहिरात येईल, मग त्याची सुरुवात आपल्याला आत्तापासून करायची, ती स्ट्रॅटेजी आपल्याला आत्तापासून आपली तयार असली पाहिजे। तर बघा आता इथं मराठी, इंग्रजी या 2 विषयासाठी तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी माहिती सांगतील शिंदे सर। मी तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ बनवलाय तो स्पेशली सामान्य ज्ञानासाठी, कारण की मागच्या जशी ही त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे फोन आहेत की सर नेमकं जीएस मध्ये काय कसं कुठं काय कसे प्रश्न वगैरे येतात त्या संदर्भात एक व्हिडिओ बनव, म्हणून त्या ठिकाणी स्पेशली तुमच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येतोय। तर बघा एकंदरीत आपण जर बघितलं सामान्य ज्ञान हा जो विषय आहे या विषयामध्ये बघा तुम्हाला एकूण 20 प्रश्न आहेत, काय बोलले 20, आणि सध्याला जी तुमची भरती प्रक्रिया सुरू आहे या भरती प्रक्रियेचा एकंदरीत आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर या भरती प्रक्रियेमध्येही लक्षात ठेवा चला जे तुम्हाला प्रश्न वगैरे विचारले जातात कसे आहेत, कोणत्या पद्धतीने किंवा कशा टाईपचे प्रश्न आहेत याची सविस्तर आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। परंतु सामान्य ज्ञानमध्ये बघा आपल्याला जे विषय आहेत त्या विषयाबद्दल एकदा तुम्हाला बोलतो मी। त्यातला पहिला भाग आहे बघा इतिहास, जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे। इतिहासामध्ये आपल्यासाठी नवीन एक जे आहे बघा, एक म्हणजे प्राचीन हिस्ट्री हा सगळ्यात नवीन विषय आहे। मॅक्झिमम मुलं या विषयाला थोडंसं इग्नोर करतात, कारण की या ठिकाणी न्यायालयीन भरती असेल किंवा वर्ग 3 आणि वर्ग 4 करणारे मुलं शक्यतो प्राचीन हिस्ट्री कधी स्टडी करत नाही, परंतु कधी कधी प्रश्न येतो तुम्हाला प्राचीनवरती, आणि ह्या सध्याच्या न्यायालयीन भरती प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न आले तर प्राचीनवरती। त्यानंतर सेकंड एक भाग लक्षात ठेवा बघा, मध्ययुगीन हा तुमचा एक वेगळा पार्ट आहे, आणि सेकंड पार्ट लक्षात ठेवा काय त्या ठिकाणी आधुनिक इतिहास हा एक तुम्हाला इतिहास हा एक भाग आहे बघा। त्यानंतर आपण जर चर्चा केली बघा मेन पार्ट आहे, जर तुम्ही भूगोला संदर्भात जर बोलले इथं पण लक्षात ठेवा चला तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे, ओके, भारताचा भूगोल आहे, त्यानंतर थोडंसं आपण ज्याला म्हणूया जगाचा पण भूगोल आहे, आणि पृथ्वीचा पण भूगोल तुम्हाला एखादा प्रश्न त्यामध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा राज्यघटना इथं कधी कधी प्रश्न येतात, ओके, एक दोन प्रश्न त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर आपण जर बघितलं बघा पंचायत राज, राज्यघटनेवरती प्रश्न आलेले आहेत आताच्या पेपरमध्ये, ठीक आहे। पंचायत राज हा एक इथं पण विषय आहे, याच्यावरती पण आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो। आणि त्यानंतर आपण जर बघितलं बघा चालू घडामोडी हे आपण डेली करतो त्या विषय नाही। अजून एक महत्त्वाचा विषय आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा चला आपण ज्याला जीके म्हणतो, जनरल नॉलेज। हे झाले तुमचे जीएस, जनरल स्टडी आपण ज्याला म्हणूया, आणि जीके। आता जीके वरती कधी कधी प्रश्न खूप आउटडेटेड आले तर जर ह्या भरती प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं तर आउटडेटेड, की जे प्रश्न आपण कधी वाचलेच नाहीये किंवा काही प्रश्न डायरेक्ट नवीनच आहेत। त्यामुळे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करायची आपल्या डेलीच्या लाईव्ह सेशनमध्ये। तर उद्यापासून डेलीचं लाईव्ह सेशन त्या ठिकाणी आम्ही सुरू करतोय, तर त्यामुळे ह्या लाईव्ह सेशनचा काय करा बघा, सगळ्यांनी त्या ठिकाणी फायदा घ्या। आणि ही जिल्हा न्यायालयाची जी बॅच आहे न्यायालयीन भरतीमध्ये, ही बॅच पण त्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सुरू आहे, ओके। स्पेशल मराठी पण आहे, स्पेशल इंग्लिश पण आहे, स्पेशल जीएसची पण बॅच आहे, किंवा तुम्हाला जर कॉम्बो जर घ्यायची असेल एकत्रितपणे तीही बॅच त्या ठिकाणी अवेलेबल आहे, स्पेशल घ्यायची असेल तीही बॅच त्या ठिकाणी अवेलेबल आहे, ठीक आहे। तर आता आपण उद्यापासून काय करू बघा, एक जे काही हे आहेत ह्या संदर्भातले जो मेन सब्जेक्ट आहेत, प्राचीन असेल, मिडावल असेल, म्हणजे जीएस मधले, ओके, मॉडर्न असेल, ह्या विषयाचं आपण काय करू बघा उद्यापासून डेलीच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण त्याच्या त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करूया। चालेल मित्रांनो, तर भेटू आपण आपल्या उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस।